ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाच्या नावावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा सरकारवर आरोप केलेत। नामकरणाबाबत सरकार कधीही प्रामाणिक राहिलं नाही, त्यांचा कुटील डाव कायम आहे, अशी टीका सावंतांनी केली आहे। देशामध्ये यांनी शेकडो नावं बदललेली आहेत आणि हे नामकरण करताना यांची भूमिका कधी प्रामाणिक राहिली नाही। याच्या मागे त्यांचा कुटील डाव कायम राहिलेला आहे। म्हणजे आता सिद्धिविनायक हे लोंबाड सिद्धिविनायक व्हावं। 12 कोटी जनतेची आस्था, आणि मला म्हणतं 12 कोटी महाराष्ट्रातलीच नव्हे, देश पातळीवरती सगळ्यांचीच आस्था सिद्धिविनायक मंदिराशी जोडलेली आहे। आता याच पद्धतीनं त्यांना आता लिलाव चालू आहे या नावांचा। त्याच्यामध्ये काळबादेवी आणि शीतलादेवी ही स्थानकं देखील आहेत, त्यांचाही लिलाव करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। पूर्वी हिंदुत्व, आता सनातनच्या नावानं शंख फुकणारे देवस्थानांची नावं देखील विकत आहेत। हा खऱ्या अर्थानं मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे आणि ते मुंबईकरच नव्हे, महाराष्ट्राच्या जनतेला